हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर चला आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड फॉर्म अँड एक्सपांडेड फॉर्म ह्या दोन टॉपिक वरती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये माहिती समजून सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय आणि एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. चला मग आपण सुरुवात करूया. स्टँडर्ड फॉर्म अँड एक्सपांडेड फॉर्म. आता तुम्हाला इथे एक नंबर देते, 9,57,35,903. आता हा एक नंबर आहे. हा नंबर कोणता आहे? 9,57,35,903. आता हा नंबर जो आहे तो नंबर आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे त्याचे प्लेसेस, त्या प्लेसेसची पोझिशन एकदम व्यवस्थित आहे आणि तो रीड करत असताना नंबर आपण एकदम स्टँडर्ड फॉर्म मध्ये तो रीड करतो. कारण त्याच्या प्लेसेस आपल्याला ऍक्च्युअल मध्ये माहिती आहेत की तो नंबर कोणत्या प्लेस वरती आहे, कोणत्या पोझिशन वरती आहे हे माहित असल्यामुळे तो नंबर आपण एक्झॅक्टली रीड करू शकतो. एक्झॅक्टली तो नंबर आपण राईट सुद्धा करू शकतो. तर कोणता आहे हा नंबर? 9,57,35,903. तर हा नंबर म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये आहे? तर हा नंबर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. हा या नंबरचा स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे की तो नंबर एकदम ऍक्च्युअल पोझिशन वरती असतो आणि तो रीड करत असताना आपण ऍक्च्युअल रीड करतो, तो म्हणजे त्याचा स्टँडर्ड फॉर्म. तर आता हा झाला स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म नंतर एक्सपांडेड फॉर्म. आता एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय? तर बघा, एक्सपांडेड फॉर्म मीन्स एक्सपांडेड फॉर्म म्हणजे तो कुठल्या पोझिशन वरती आहे ती त्याची पोझिशन म्हणजे प्लेस व्हॅल्यू, त्या नंबरची प्लेस व्हॅल्यू ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहिणे. प्रत्येक डिजिटची म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेवढे पण डिजिट्स आहेत त्या प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू प्लस नेक्स्ट डिजिटची प्लेस व्हॅल्यू प्लस नेक्स्ट डिजिटची प्लेस व्हॅल्यू, ही जी प्लेस व्हॅल्यू आपण प्लस मतलब ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहित असतो त्याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म. लक्षात येते का बघा तुमच्या? एक्सपांडेड फॉर्म ही संकल्पना सुद्धा खूप सोपी आहे. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय? तर त्या नंबरची प्लेस व्हॅल्यू प्लस नेक्स्ट नंबरची प्लेस व्हॅल्यू प्लस नेक्स्ट नंबरची प्लेस व्हॅल्यू, असं कुठपर्यंत आपल्याला शेवटच्या नंबर पर्यंत त्याची प्लेस व्हॅल्यू प्लसच्या फॉर्म मध्ये लिहायची आहे, म्हणजे ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहायची आहे. तर हा जो नंबर वरती दिसतोय तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये, तोच नंबर मी तुम्हाला आता एक्सपांडेड फॉर्म मध्ये कसा कन्वर्ट करायचा, समोरच मी एक्झाम्पल आहे स्टँडर्ड फॉर्मचं. स्टँडर्ड फॉर्मचं कन्व्हर्जेशन एक्सपांडेड फॉर्म मध्ये कसं करायचं ते चला लगेच मी तुम्हाला पुढे करून दाखवते. बघा आता ह्या 9 ची प्लेस व्हॅल्यू कोणती आहे? तर वापस एकदा मी तुम्हाला प्लेस व्हॅल्यू किंवा त्याचे प्लेसेस कोणते कोणते आहेत ते वापस एकदा सांगते. बघा चला, प्लेस लिहित असताना राईट हँड पासून फर्स्ट नंबर वन्स, देन टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh अँड करोड. तर हे झाले ह्याचे प्लेसेस. आता मी काय म्हणलंय, एक्सपांडेड फॉर्म म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू, प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू प्लस लास्ट डिजिट तक त्याच्या प्लेस व्हॅल्यूचं ऍडिशन. आता बघा चला सुरुवात करूया आपण. या नंबरचा आपण एक्सपांडेड फॉर्म इथं खाली लिहूया. बघा हा नंबर कोणत्या प्लेसला आहे? करोड प्लेसला. म्हणजे 9 करोड म्हणजे 9 करोड मध्ये किती झिरो असतात? 1 2 3 4 5 6 7. किती झिरो? 7. 1 2 3 4 5 6 7. एक मिनिट मी तुम्हाला खालीच लिहून दाखवते. बघा आता हा एक्सपांडेड फॉर्म म्हणजे आपला मी खाली लिहिलं तर काय होईल, तो पूर्ण एक्सपांडेड फॉर्म मी एका लाईन मध्ये तुम्हाला लिहून दाखवू शकेल. तर बघा पुढं, आता हा कोणत्या प्लेसला आहे? करोड प्लेसला. म्हणजे 9
करोड प्लेस मध्ये किती झिरो येतात? 1 2 3 4 5 6 अँड 7. तर 7 झिरोज. 1 2 3 4 5 6 अँड 7. देन ऍडिशनचं साइन. एक्सपांडेड फॉर्म हा ऍडिशन साइन मध्ये रिप्रेझेंट केलेला असतो, लिहिलेला असतो. आता 9च्या नंतर कोणता डिजिट आहे? 5 डिजिट. 5 डिजिट कोणत्या प्लेसला आहे? 10 लाख. 10 लाख मध्ये किती झिरोज असतात? 1 2 3 4 5 6 मीन्स 50 लाख. 1 2 3 4 5 6 ऍडिशन फॉर्म मध्ये. पुढचा नंबर आहे 7. 7 नंबर आहे लाख प्लेसला. लाख मध्ये किती झिरोज? 1 2 3 4 अँड 5. 1 2 3 4 5 प्लस 3 10,000. 10,000 मध्ये 1 2 3 4 झिरोज मीन्स 30,000 प्लस 5. 5 कोणत्या प्लेसला आहे? 1000 प्लेसला आहे. 1000 प्लेसला आहे म्हणजे 1 2 3 झिरोज ऍड प्लस 9. 900 प्लेसला म्हणजे 2 झिरो. आता बघा टेन्स प्लेसला आहे 0. तर 0 टेन्स प्लेसला असल्यामुळे ह्याची व्हॅल्यू येईल, ह्याची प्लेस व्हॅल्यू येईल 0. पुढं 3. 3 कोणत्या प्लेसला आहे? वन्स प्लेसला. म्हणून 3च्या पुढं 3. त्याच्या पुढे काही येणार नाही कारण हा लास्ट डिजिट आहे. लास्ट डिजिटच्या पुढे कुठलाही नंबर नाही, त्याच्यामुळे वन्स प्लेसला 3 ऍज इट इज राहील. बघा लक्षात आलं का तुमच्या? एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय? प्लेस व्हॅल्यू, हर एक डिजिटच्या प्लेस व्हॅल्यू आपण ऍडिशन फॉर्म मध्ये लिहायच्या. बघा लक्षात आलं तुमच्या? स्टँडर्ड फॉर्म म्हणजे दिलेला नंबर एकदम ऍक्च्युअल डिजिट नुसार तो आपल्याला दिलेला असतो, जो की आपल्याला रीड करताना, राईट करत असताना एकदम इझी जातो. त्याला म्हणायचं स्टँडर्ड फॉर्म. अँड एक्सपांडेड फॉर्म मीन्स व्हॉट? प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहिणे. त्यालाच काय म्हणायचं? एक्सपांडेड फॉर्म. तर चला लक्षात आले तुमच्या हे दोन्ही पण. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय आणि एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय. तर जर व्हिडिओ मुलांना तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.